नमस्कार मंडळी, नोकऱ्या केंद्र यूट्यूबच्या आपल्यासोबत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत वनरक्षकांची या ठिकाणी पदभरती सुरू होणार आहेत. यामध्ये मित्रांनो जवळपास 12,991 जागांची पदभरती असणार आहे. त्यामध्ये नागपूर विभागामध्ये 1852 तर नाशिक विभागामध्ये सगळ्यात कमी 887 जागांची पदभरती आहेत. संपूर्ण जी प्रोसेस आहे या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेअर पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. तर या ठिकाणी मित्रांनो एक नाशिकमधील एका वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. त्यामध्ये वेळापत्रक सुद्धा या ठिकाणी लवकरच देणार असे जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये मित्रांनो काही म्हटले आले ते पाहणार आहोत. वन विभागामार्फत वनरक्षक पदासाठी लवकरच मेगा भरती या ठिकाणी घेतली जाणार आहेत. त्यात तब्बल 12,991 जागा भरणार आहेत. तर नागपूरमध्ये सर्वाधिक 1852, तर त्याखालोखाल ठाण्यामध्ये 500 1568, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535, तर नाशिक विभागात 888 पदभरती केली जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगली या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सदर वर्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी भरतीसुद्धा या ठिकाणी होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला भरतीची वन विभागामार्फत 12,191 जागांची पदभरती असणार आहेत. यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण व काही पदासाठी 10वी उत्तीर्ण असणार आहेत. तर काही पदासाठी डिग्री किंवा जे काही टायपिंग वर्ग असतात ते असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वनरक्षकामध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यासुद्धा या ठिकाणी असणार आहेत. नाशिकमध्ये 888, छत्रपती संभाजीनगरमध्ये 1535, नागपूरमध्ये 1852, चंद्रपूरमध्ये 845, गडचिरोलीमध्ये 1423, अमरावतीमध्ये 1188, यवतमाळमध्ये 655, पुण्यामध्ये 811, कोल्हापूरमध्ये 1286, धुळेमध्ये 931, ठाणेमध्ये 1568. एकूण मित्रांनो जागा पाहिल्या तर मित्रांनो 12,991 जागांची या ठिकाणी महाराष्ट्रासाठी पदभरती होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी संधी असणार आहेत त्यामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो वनरक्षक पदाच्या ह्या जागा असणार आहेत. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही पदं असतात ती ही वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कर्मचारी, प्रिंटिंग ऑपरेटर, रखवालदार ह्या पदासाठी सुद्धा या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहेत. तर मित्रांनो हा फॉर्म कोठे भरायचा हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वनरक्षकाच्या जागासहित इतर सर्व जागांसाठी अर्जाची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहेत. अद्याप वेळापत्रक निश्चित झालेले नाही, मात्र काही दिवसातच या ठिकाणी जी फॉरेस्टची वेबसाईट आहे त्याद्वारे तुम्हाला जागा आहे आणि संपूर्ण माहिती ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये मित्रांनो संकेतस्थळावर नियमित भेटी द्यावी लागणार आहेत. म्हणजे विविध ते संकेतस्थळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यावे लागणार आहेत. पुरुषासाठी 5 किलोमीटर धावणे तर महिलांसाठी 3 किलोमीटर धावणे या ठिकाणी शारीरिक चाचणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो उमेदवारांनी नियमित सराव करणे आवश्यक राहणार आहेत. यामध्ये मित्रांनो या ठिकाणी स्पष्ट असे मत आहे की या ठिकाणी जे फिजिकल आहेत त्या ठिकाणी तुमचं मेंटेन ठेवायचं आहे. ओके, तर मित्रांनो ती जुनी जाहिरात होती 2023ची, त्या अनुषंगाने मित्रांनो सिलेबस, निवड प्रक्रिया आणि मित्रांनो तुमचं फिजिकल कोणतं असणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो तुमचे वय असणार आहे मित्रांनो ओपनसाठी 18 ते 27 वर्ष, कास्टसाठी 32 वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता. माजी सैनिकांसाठी रिटायरमेंट 3 वर्षे तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर शारीरिक पात्रता असणार मित्रांनो शारीरिक पात्रता पुरुषासाठी 163 हाईट असणार आहेत आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर हाईट असणार आहे. त्याचबरोबर पुरुषासाठी चेस्ट असणार आहे 79 फुगून 84 सेंटीमीटर एवढी तुम्हाला चेस्ट असणार आहे. त्याचबरोबर दूरदृष्टीसुद्धा या ठिकाणी तुमची चांगली असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर अनुसूचित जातीसाठी मित्रांनो अनुसूचित जमातीसाठी मित्रांनो तुम्हाला हाईट पुरुषासाठी 152, महिलांसाठी 145 आणि मित्रांनो चेस्ट मित्रांनो तुम्हाला 79-84 पुरुषासाठी तुम्हाला चेस्ट अनुसूचित जमातीसाठी लागणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी खेळाडूसाठी काही हाईटमध्ये सुद्धा सवलत आहेत. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. 2.5 सेंटीमीटरची तुम्हाला त्यासाठी सवलत आहे. त्याचबरोबर वन कर्मचाऱ्याची पाली असल्यास तुम्हाला या ठिकाणी सवलत असणार आहे. तर मित्रांनो फीस होती मित्रांनो फी ओपनसाठी 1,000, कास्टसाठी 900 रुपये फी TCS मार्फत तुमच्या ठिकाणी तुमची एक्झाम घेण्यात येणार होती. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही महाफॉरेस्ट.gov.in हे वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रियेमध्ये तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 120 गुणाची 60 प्रश्न असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न 2 मार्काला तुमचा असणार आहे. यामध्ये मराठी 30 गुण, इंग्रजी 30 गुण, सामान्य 30 गुण आणि बौद्धिक चाचणी 30 अशी मित्रांनो 120 गुण आहेत तुमच्या ठिकाणी. जे लेखी परीक्षा असते त्यानुसार तुमच्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाममध्ये तुम्हाला किमान 45% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहेत. त्यानंतर तुमच्या ठिकाणी जे गुण आलेले आहेत त्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट असणार आहेत.
यामध्ये तुम्हाला पडलेले मार्कमध्ये तुमच्या या ठिकाणी फिजिकल असणार आहे, जे की फिजिकल तुम्हाला या ठिकाणी धावणे असणार आहेत. पुरुषासाठी 80 गुण असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 17 मिनिटापेक्षा कमी असल्यास 80 गुण, त्यापेक्षा कमी असल्यास तुम्हाला या ठिकाणी 10 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी कमी असणार आहेत. त्यामध्ये 29 मिनिटापर्यंत तुम्ही या ठिकाणी पूर्ण झाल्यास तुम्हाला 0 मार्क्स असणार आहेत आणि 30 मिनिटापर्यंत 5 मिनिटं पूर्ण केल्याचं तुम्ही भरती प्रक्रियेत बाध्य होणार आहे. त्याचबरोबर महिलांसाठी 3 किलोमीटर याचे मित्रांनो 80 गुण असणार आहेत. 12 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी असल्यास 80 गुण आणि 12 मिनिटापेक्षा जर तुम्हाला कमी जास्त या ठिकाणी जर टायमिंग आलं तर तुम्हाला 10 पद्धतीने तुमची मार्क्स कमी असणार आहेत. 24 मिनिटामध्ये तुम्ही पूर्ण केलं तुम्हाला 0 मार्क्स असणार आहेत आणि 25 मिनिटानंतर तुमचं पूर्ण केलं तर तुम्ही या ठिकाणी भरती प्रयत्न तुम्ही बाध्य होणार आहे. त्याचबरोबर निवड प्रक्रिया ही जाहीर करताना तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर एकत्रित मार्क करून तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया तुमची घेण्यात येणार आहे आणि लवकरच भरती या ठिकाणी तुमची या ठिकाणी केली जाणार आहे. ओके, एवढंच अपडेट होतं या ठिकाणी वनरक्षक पदभरती. मित्र व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.